Good morning, students. Previous lecture we completed the process of a fertilization. Process of a fertilization मी सांगितलं तुम्हाला activation of the sperm, activation of the ovum and formation of the diploid zygote सांगितलं. त्याच्यामध्ये सांगितलं एन्झिमेशन मध्ये मिलियन्स ऑफ द स्पर्म एंट्री करतात, त्याच्यामध्ये 50% स्पर्म एक पर्यंत पोहोचतात आणि हे पोहोचत असताना 50% डिमोलाइज्ड होतात, म्हणजे ड्यू टू द सम बॅरियर्स लाईक द फॅगोसायटोसिस और सम ऍसिडिक मीडियम ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट आणि कॅपॅसिटेशन होतं 50% स्पर्म आणि त्या 50% स्पर्म युटेरस मध्ये जातात, युटेरस मधून फॅलोपियन ट्यूब मध्ये आणि एम्प्युला मध्ये फर्टिलायझेशन होतं. एम्प्युला मध्ये फर्टिलायझेशन होत असताना अनेक स्पर्म एकच्या भोवती जमा होतात आणि त्याच्यामधली फक्त एकच स्पर्म एंट्री करते. आता स्पर्म काय एंट्री करते? स्पर्मच्या अॅक्रोसोमवर अँटी फर्टिलायझेशन आहे आणि एकच्या वरच्या लेयर मध्ये फर्टिलायझेशन आहे. फर्टिलायझेशन अँटी फर्टिलायझेशनला अट्रॅक्ट करतं. इट इज अ स्पेसिफिक रिएक्शन, दॅट इज अ कंपॅटिबिलिटी रिएक्शन्स and sperm only pronucleus of the sperm and centriole enter into the eggs. जेव्हा ती स्पर्म एंट्री करते त्यावेळेस मेटाटिक डिव्हिजन ओव्ह्यूमची सेकंड पूर्ण होते, म्हणजे सायमल्टेनियसली फर्टिलायझेशन आणि मेटाटिक सेकंड डिव्हिजन कंप्लीट होते आणि फिमेल प्रोन्युक्लियस बल्जेस होतं, मेल प्रोन्युक्लियस बल्जेस होतं, सेंट्रिओल्स पासून स्पाइंडल फायबर तयार होतात आणि फायनली दोन प्रोन्युक्लिया एकामध्ये मिक्सिंग होतात आणि या मिक्सिंग होण्याच्या प्रोसेसलाच सिनगॅमी किंवा कॅरियोगॅमी म्हणतात. म्हणजे नेमकं काय होतं? पेअरिंग ऑफ द क्रोमोसोम होतं आणि डिप्लॉइड सेट ऑफ द क्रोमोसोम इट मिक्सेस इन द झायगोट and zygote is the first cell of the life. त्याच्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ द फर्टिलायझेशन. ह्या फर्टिलायझेशनचा उपयोग काय? तर पहिले सिग्निफिकन्स सेकंडरी ओसाइट कंप्लीट द ओजेनेसिस, म्हणजे सेकंडरी ओसाइटची सेकंडरी ओसाइट जे मेटाटिक सेकंड डिव्हिजनला मेटाफेजला अरेस्टेड झालेली असते, ज्यावेळेस स्पर्म एंट्री करते इट कंप्लीट इट्स ओजेनेसिस प्रोसेस अँड प्रोड्यूस द मॅच्युअर ओव्हम दॅट इज अ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट प्रोड्यूस. पहिला मुद्दा कळाला का बघा? सेकंडरी ओसाइट काय करते? तिची ओजेनेसिसची अर्धवट राहिलेली प्रक्रिया पूर्ण करते, पण केव्हा? ज्यावेळेस स्पर्म एंट्री करते त्यावेळेस आणि त्याच्यापासून मॅच्युअर ओव्हम किंवा एक हॅप्लॉइड सेटचा फिमेल गॅमेट तयार होतो. दुसरा, डिप्लॉइड नंबर ऑफ द क्रोमोसोम आर रिस्टोर्ड इन द झायगोट, म्हणजे डिप्लॉइड सेट, वन हॅप्लॉइड सेट कम फ्रॉम द स्पर्म, one haploid set come from the eggs. These diploid set are mixes and restored in the zygote. तिसरा, ओव्ह्यूम मध्ये सेंट्रिओल नसतो. फर्टिलायझेशन मुळे काय होतं? द ओव्ह्यूम रिसीव द सेंट्रिओल फ्रॉम द स्पर्म. हे स्पर्म मधून सेंट्रिओल रिसीव्ह करतो. हाच सेंट्रिओल कशासाठी लागतो? इट इज रिक्वायर्ड फॉर द फर्दर डिव्हिजन ऑफ द झायगोट. त्याच्यानंतर पुढचा इम्पॉर्टन्स, फ्युजन ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट, means 50% characters from the female and 50% character from the male, that is paternal 50% and maternal 50%. It produces the hybrid zygote. Hybrid zygote means it contains the two types of the characteristics from 50% from the mother, 50% from the father. So the individual is a variable means this individual contains 50% character from the paternal, 50% maternal. So this variation occurs in the progeny or offspring, and this variation play important role in the process of evolution. And last, the sex of the offspring is determined. Means male gamete and female gamete after fusion of that, the sex is determined. In this way, the significance of the fertilization is completed. Secondary oocyte completed its oogenesis process and form the mature ovum. Then diploid number of the chromosome are restored in the zygote. Then ovum lies the centriole. That centriole received from the sperm during the fertilization, and that centriole is necessary for the further division of the zygote. And then fusion of the male and female gamete, two variable gametes produce the variable individual, and that variation important in the process of evolution, and the sex of the offspring or progeny is determined. After that, embryonic development of the zygote. आता एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होत असताना द झायगोट, आता हा आपण बघितलेला हा झायगोट, इट इज अ डिप्लॉइड झायगोट 2A. आता या एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये काय होतं? देयर इज अ मेटाटिक डिव्हिजन. मेटाटिक डिव्हिजन का मतलब होता है double division of the cells. Double division of the cells होता है. Means this zygote unproduced the following
The first process is the cleavage. Cleavage का मतलब होता है division of the cell. Cleavage का मतलब होता है division of the cell. म्हणजे आपण हा जो पहिला zygote बघितलेला आहे, a diploid set of the chromosome, that is 46 chromosomes are present in the zygote. And this zygote undergoes the mitosis. Mitosis का मतलब होता है double division of the cell. Double division of the cell means this zygote undergoes the mitosis in the cleavage, and the cleavage, this zygote undergoes the first cleavage. This is the first cleavage, means this single cell it is divided into the two cells, means two cells are formed. Two cells are formed. The size of the cells get reduced. There is a not growth, because zona pellucida remain intact with a mature ovum or mature egg. So this one cell it divided into the two cell, and this divided two cell is called as a blastomeres. This blastomeres. Polar body is also present in the mature oocyte. These two cells are equal size divided. The division or cleavage occurs horizontally, longitudinally, or it is a radially. But equal size of the cells are divided. Means the single cell, this diploid cell, get divided, and it is also diploid cell. This blastomeres, and this first cleavage occurs in 30 hours after the fertilization. And this process of the cleavage occurs in the female reproductive system, that is in the uterus. This is a uterus, and this uterus, this fallopian tube are ovidal, and it occurs from this ampulla stage, and this cleavage occurs in the fallopian tube or ovidum from the female. After that, in the 60 hours from the fertilization, this second cleavage occurs, means that two cells are divided into the four cells. The division of the cell first to the right angle का मतलब होता है ये असं झालं, first to the right angle and to produces the cell. The size of the cell reduces means decrease the size. Why decrease the size? Because there is a not growth. Only the blastomeres divide, and it occurs within the 60 hours after the fertilization. In other way, दुसऱ्या शब्दात असं सांगता येईल, the 30 hours after the first cleavage. Means this two cellular stage and this four cellular stage. This four cellular stage it undergoes the third cleavage within the 72 hours. And in this four cellular stage, that four cells divided into the 8 cell stage, and further the cells become smaller in size because there is a not growth. And zona pellucida, this layer remain in contact around the oocyte or around this zygote, and this cell become a smaller in size and equal in size. After that 8 cell stage, this 8 cell stage converted change into morula stage or 16 to 32 cell stage, and that cell is a morula stage. That stage is a morula stage, or it look like the mulberry. So it is a mulberry fruit like stage. It is a morula stage, and this morula stage after the morula stage means near about 4 to 5 days are required. This morula stage or this from this cleavage zygote it enter into the uterus. It enters into the uterus, means the 4 to 5 days are required from this ampulla to this isthmus. This is the isthmus, and after that isthmus it enter into the uterus. Means मी काय सांगितलं, क्लीवेज मध्ये सांगितलं डिव्हिजन ऑफ द सेल. या डिव्हिजन ऑफ द सेल मध्ये सांगितलं की जो झायगोट आहे, डिप्लॉइड आहे, त्याचं क्लीवेज होतं, डिव्हिजन होतं, पण इथं सेलची ग्रोथ होत नाही. फक्त डिव्हिजन झाल्यामुळे सेलची साईज छोटी होते. आता पहिले क्लीवेज एका या सेल पासून 2 सेल झाल्या, हे 30 तासात होतात आफ्टर फर्टिलायझेशन. पण ह्या दोन्ही सेल इक्वल आहेत. वन सेल इज स्लाइटली लार्जर, स्लाइटली थोडीशी मोठी आहे, आणि दुसरी जी आहे 2 सेल नंतर 4 सेल. दिस 4 सेल right angle to the first 2 cells, and it produces the 4 cell stage and 60 hours from the fertilization. After that third cleavage, ही थर्ड क्लीवेज जी आहे याच्यामध्ये 8 सेल डेव्हलप होतात, 8 सेल डिवाइड होतात. त्या सेलची साईज लहान होत जाते, याची ग्रोथ होत नाही का तर याच्यावरचं इंटॅक्ट मेम्ब्रेन अजूनही प्रेझेंट आहे.
अँटेक मेंबर अजूनही प्रेझेंट आहे. आणि फायनली ह्या 8 सेल मधून 16 किंवा 32 सेल स्टेज होते आणि हे मलबेरी फ्रूट सारखे दिसतं म्हणून इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए मलबेरी और मोरुला स्टेज. मीन्स देयर आर द मेनी सेल्स आर प्रेझेंट. The size of the cell become small in size because there is a knot growth.